हॅलो फ्रेंड्स, कशी आहात? तर हे बघा, हे काय आहे, कोथमीर ना, एवढं एवढं मोठं कोथमीर आणलं माझ्या आईनं आज. घरूनच आणले, आमच्या गावाजवळच्या म्हणजे शेतीमधून आणले, दुसऱ्याच्या शेतीमधून माझ्यासाठी म्हणून दिलंय त्यांनी. घेऊन आली माझी आई. तर आली बाबा, आता जाऊन बाहेर जाऊन पंचायत समितीमध्ये. माझ्या मागं खूपच परेशानी लागली यार. नुसतं धावपळ, इकडं पळा, रोज तिकडं पळा नुसतं. तर आज काय झालं माहिती आहे का, ऑटोवाली किती बदमाश म्हणायचं. इथपर्यंत चला म्हणले मी, आमचं थोडंसं इकडं यायचं, मध्ये आहे ना, मध्ये यायचं. तर त्याला कुठं बी न्यायचं आणि पैसेच घ्यायचं की बरं. बदमाश ऑटोवाले दोन ऑटोवाले ना आलेच नाही म्हणे, तिकडं म्हणे ऑटोच वळत नाही, मध्ये म्हणे कसं न्यायचं. मला तर यायचा कंटाळा येऊ लागला होता तिथून. आता ऑटोतच असं वाटत होतं. जास्त लांब नाही यायचं रोडवून असं मध्ये, पण थोडासा कंटाळा येऊ लागला चालायचं. तर 2-3 दिवस झालं सारखं सारखं तणाव म्हणजे जाणं येणं, पायाला थोडंसं त्रास होत होता. तर ते ऑटोवाले नालायक बाबा, माझं नशीबच असं आहे काही. आले नाही बाबा म्हणे, तिथं ऑटोच ओळत नाही म्हणे. काय म्हणायचं, एक एक दिवस असं राहते की जबरदस्तीनं नाहीको म्हणलं तरी ते येतात ऑटोवाले भया, म्हणजे फ्रीमध्ये सोडतात. हां, कधी कधी बघा पैसे देतो म्हणलं त्याला, बाबा पैसे घ्या ना बाबा, देते ना भाडं चला, तर म्हणे त्या बोळीमध्ये ऑटो ओळत नाही म्हणे. आता बघा, होता नेहमी इथं यायचंच ना बरं मी. त्यांना बहुतेक ते पत्ता समजला नसेल, म्हणजे नेमकं मला कुठं जायचं ते समजलं नसेल कदाचित. तर असं, अरे देवा, मला तर कमालच वाटली आता. ऑटोवाले, अरे त्यांना तर कुठे बी जायचं, पैसे घ्यायचं, आणि तरी पण ते काका म्हणले की बाबा तिथं ऑटो ओळत नाही म्हणे, मध्ये नाही म्हणे, इथं कुठंतरी मागे सोडतो म्हणे. अरे पप्पा म्हणलं, जा मी जाते आरामात. तसं तर दिवसभर काय मला काम आहे दुसरं, आरामात जायचंच आहे. थांबत आले बाबा, थांबत. बरं झालं वाटलं इथं रूमला आले की मला माझे 30 रुपये वाचले. आहे का नाही, जे होते ते चांगल्यासाठी होते, हो का नाही बरं. जे बी होते ते चांगल्यासाठीच होते. मग 30 रुपये वाचले, नाही तर इथून एवढ्यातच 30 रुपये द्यावा लागत होते मला. काही जास्त लांब नव्हतं, म्हणजे किती असेल बाबा, काय म्हणतात ते, अगं फॅन, लाईट आली, फॅन सुरू झालं. काहीच लांब नव्हतं. 10-15 मीटर असेल समजा, 10-15 मीटर किंवा 15-20 मीटर असेल, एवढंच लांब. मीटर म्हणते बरं, किलोमीटर नाही. एवढंच असेल. तर एवढ्यामध्ये आले, जाऊ दे म्हणलं, माझे वाचले 30 रुपये. होय, असं झालं. कमाल वाटली पण मला. ऑटोवाले कधी कधी थांबा ताई, मी तिथपर्यंत सोडतो म्हणून येतात काही ऑटोवाले. आणि आज असं झालं बघा, मला 2 ऑटोला विचारले मी स्वतःहून, भाडं 30 रुपये देऊन घेऊन चला म्हणलं, तर आले नाही. असं मला कमालच वाटायला. झालं तरी काय, परेशानी असं झालं बघा आज माझ्यासोबत. आणि रस्त्यानं जाताना पण 2-3 त्या ताई म्हणल्या की बाबा कोणाला तरी सोडायला लावायचं का नाही, ऑटोनं जायचा का नाही. आता बघा, आता कसं, काही म्हणतात ऑटोनं जावा की नाही, ऑटोवाल्याला विचारलं तर ऑटो घ्यायला तयार नाही, मध्ये सोडायला तयार नाही, पैसे घेऊन. असं झालं माझं आज, उलटच झालं राव. मला आज कमाल वाटायली मलाच हसायला यायलंय. कसले लोक राहते हे बाबा दुनिया में. असं झालं, सांगावं वाटलं मला तुमच्यासोबत म्हणून सांगत आहे अनुभव माझा. असो, आली जाऊन मस्त थोडंसं पंचायत समिती बघून आली. जाऊ दे तिकडं, काम झालं माझं. ऑपरेटर सरांना ते दिले डॉक्युमेंट वगैरे, आले.
चालते मग. ओके, बाय बाय. हेच सांगण्यासाठी व्हिडिओ केले मी. कोणाला तरी चांगलं पाहिजे ना मनातलं, असं मलाच कमाल म्हणजे असं हे वाटत होतं. म्हणून म्हणलं चला व्हिडिओज तरी बनवून एक टाकावं. तर बनवले व्हिडिओ. कैसे कैसे लोग रहते हैं दुनिया में. बाय बाय. तर कमेंट करा, तुमच्यासोबत असं कधी घडलंय का? तुमच्यासोबत पण असं कधी घडलंय का ते विचार, म्हणजे कमेंट करा बरं. पैसे दिले तरी ते ऑटोवाले घेत नव्हते, म्हणजे कमाल आहे. आणि एखाद्या वेळेस नको नको बाबा म्हणलं तरी नाही नाही सोडतो ताई, तर जवळ आहे सोडतो ताई म्हणणार, असे म्हणतात. आणि एखाद्या वेळेस पैसे दिले तरी बी सोडायला तयार नसतात. अवघड आहे राव, आहे का नाही? चला मग.